गाईज नमस्कार, जय श्रीराम. नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. डोले बघा, झोप आहे जाम डोल्यावरती. एवढी म्हणजे एवढी झोप आहे ना डोल्यावरती, तरी पण उठलो जबरदस्ती. कारण जायचं आहे मयूर भाऊच्या बरोबर आपल्याला कल्याणला. आज त्याचं काय काम आहे कल्याणमध्ये, मला दाखवेल मी काय काम आहे. आणि रात्री ना आलो घरी मी, त्याच्यानंतर झोपलो आणि मला ना 3 वाजता जी जाग आली ना, काही 3:30 वाजता. सकाळी 6:30 वाजले तरी झोपेत नव्हती. मग ब्लॉग एडिट नव्हता केलेला रात्री मी, तो ब्लॉग केला एडिट 3-3:30 वाजता. तो सेव्ह केला. त्याच्यानंतर असंच डोलत बसलो इकडं तिकडं. त्याच्यामुळं माझी झोप काय पूर्ण झाली नाही. आणि आता उठलो आहे, सकाळी चाललो आहे नाश्ता आणायला. उठल्या पहिले पेटपूजा. तर आता झोप काय आता होणार नाही आपली कंप्लीट. रात्री जाता झोपायला भेटेल. तर चला आता कंटिन्यू राहा, बघा आजचा जो काय रुटीन असेल तो. चला गाईज जाऊया आता नाश्ता आणू. आपला हर्ष भाऊने पण फोन केलेला, मुंडी बदमाशनी. तो पालखीला चालला आहे, तर चालत शिर्डीला. तर आता तो आपल्या गावापर्यंत पोचणार आहे. आता रस्त्यात त्याला पण भेटूया. चला. जस्ट आत्ताच त्याचा म्हणजे 2 मिनटं आधीच फोन आला. मी नाश्त्यासाठीच आलेलो खाली नाश्ता घ्यायसाठी. तर मला बोलते का मी चालत आता पोचतोय तुमच्या गावात. तर चला त्याला पण भेटू. एवढा सकाळी तर आता तर मी कधी तर चुकूनच उठतोय, काही काम असेल तरच, नाही तर आपलं एवढं सकाळी काही काम नसतं. काल सकाळी नाश्ता बघा, गर्दी बघा नाश्त्याला, जसं का फुकटच वाटतं. आपले भाऊ लोक आपले ऍक्टिंग करतात. ये नाश्ता करते का? चल शिर्डीला गुरुवारी. गाईज आता पहिले जाऊन ब्रश करतो, फ्रेश होतो, त्याच्यानंतर नाश्ता करेल. अजून दात पण घासले नाही आणि पहिला आलो नाश्ता घ्यायला. नंतरच येणार होतो, पण बोललो का तेवढ्यात आपला हर्ष भाऊ पण येतो, मग त्याच्याशी पण भेटतो. दोन्ही कामं आपली होऊन जातील. तर चला आता झालेलो आहे रेडी मी. पॉवर बँक नाही घेते, मयूरबाईच्या गाडीमध्ये आहे आपल्याला चार्जिंगचा सीन बघा. तर आता नाश्ता करून घेऊया, नाश्ता करून जाऊ, पोचू आपण बालकुंडला. सगळ्यांनी केला, लास्टला मीच राहिलो. लेट झालेला आहे, 12:15 वाजले इकडे. चला जाऊ तिकडं. तो गाईज आता चाललेलो आम्ही कल्याणला. कल्याण कोर्टामध्ये काम आहे आपल्या भाऊ लोकांचं, वकिलाला भेटायला चाललो आम्ही. चला आता एक काम कर, फोन लावला. वाव, आता आलोय कल्याण मार्केटमध्ये बघा. मार्केटच्या इथे आपल्याला जायचं आहे कोर्टात, कल्याण कोर्टला. पोचलोय कल्याण कोर्टला आणि कोर्टाच्या बाहेर ना चेकिंग होती भरपूर. तर आपल्याला पोलीसवाल्यांनी थांबवलं गाडीचे पेपर चेक करण्यासाठी. तर बाईला आपला कवर आवडला. कसं आहे आपल्या कवरची चर्चा, जिकडं जाल तिकडं मोबाईल कवर. बघा इथं मागेच आहेत.
बाईचे पैसे पडलेत खाली. खतरनाक. गेले ते पण खाली घालवले. काय ते पण खाली गेले. अरे काय लोक अदालत लागणार आहे 13 तारखेला, तर वकिलाशीच भेटायचं होतं. आता भेटून झालेलं आहे, तर आता कल्याण फिरूया आपण जरासा, काहीतरी खायला वगैरे जाऊ कल्याणमध्ये. चला. सुभाष मैदान. तर सुभाष मैदानावरती आलेलो आहे फ्रूट बाउल खाण्यासाठी. आणि इकडचा फ्रूट बाउल आहे ना एक नंबर आहे आणि फेमस आहे. हेल्दी पण असतो आणि एकदम भारी लागतो, एकदम हॅवी. खूप म्हणजे खूप फेमस आहे इकडचा फ्रूट बाउल. कसे रे कसे. या फ्रूट बाउल खायला. लोकेशन काय आहे? सुभाष मैदान, हाजी मलंग. हाजी मलंग. चला आता चाललोय घरी. जाणार होतो मामा संचेचं पण कॅन्सल केला प्लॅन. आम्हाला दुसरं पण काम आहे थोडी त्याच्यासाठी, तर आता निघालो. हा तर गाईस, तुम्ही आत्तापर्यंत सकाळी फॉग बघितलाय, संध्याकाळी बघितलाय, पण आता वाजले दुपारचे 3:30. तर हा बघा दुपारचा फॉग. रस्ता असं जसं काय वॉटर पार्कला आलो आम्ही. भिवंडी भिवंडी कधी नाही सुधारणार. हे रस्ते बघा, ॲडव्हेंचर चालू आहे आमचा. लडाख ट्रिप. 4-5 पंक्चर निघतील मला वाटते. आत्ता तर एवढा फॉग आलता ना का आम्ही गायब झालतो, दिसत नव्हता. थांबा आमच्या मित्रांना एक्सपिरियन्स विचारतो. कशी आहे लडाख ट्रिप? हा तू मगाचा फॉग कसा होता? ए बस झालं, ते लेफ्ट सी टर्न मार रे, हायवेला गे. हे बघ याची गाडी पण अर्धी या झाली पुढून, यांनी टर्न मारली डायरेक्ट. माझे हात कुठे आहेत बघा. आम्ही एक्सपिरियन्स खूप चांगला घेतलाय. आधी आधीचं दात पॉलिश करेल. इकडे ना हे बंद जरासच करेल बोलतात. थांब ना तर पहिलेच खोकला. तर आता बसलोय काहीतरी खाण्यासाठी. फ्रूट बाउल खाऊन आलो, रस्त्यामध्ये असा डेंजर काम ना, परत भूक लागली आहे. चला. मॅगडीतून निघून आलेलो विनय भाऊच्या इथं. तर विनय भाऊच्या इथं बघा कोण आलंय. एकनाथ शिंदे साहेब आलेत बघा. बघा गाडी आली. बाईच्या घरचे गेलेत कुठेतरी बाहेर, तर मला बनवून दिले कॉफी. आतमध्ये काय करते त्यालाच माहिती. धडपड झालं त्याच्या आतमध्ये काहीतरी. तर आता चला घेऊया आपण कॉफी पिऊन. आता बघ टेस्ट कशी प्रॉपर आहे. विनय भाईच्या इथून निघालोय ना, चाललोय आता पेट्रोल भरायसाठी गाडीमध्ये.
कापूरवाडीला. आता आरमॉलच्या इथं आहे, घोडबंदर रोडवरून जाईल. आणि मग काही सकाळपासून फिरतो, सकाळपासून घरी गेलो नाही अजून. आता घरी पण जायचं, दिदीला बोले दिवाबत्ती करून ठेव, बोलो मी येतो तोपर्यंत. चला आता जाऊन पेट्रोल भरू आता गाडीत, तिकडून डायरेक्ट घरी जाऊया. पेट्रोल भरून झाल्यावर आलो हवा भरायला, कारण टायर प्रेशर पण इम्पॉर्टंट आहे. टायरचा प्रेशर, कारण एखाद सोडून वगैरे गाडी चालवतो आपण, कधी कधी 2 पण सोडतो असा गुणवारे करायला. गाडीने कसा एक साईडला असा लोडबीड नको मारायला म्हणून. तर काही अख्खा गाव फिरल्यानंतर इकडं तिकडं दुनियादारी केल्यानंतर चाललोय आता घरी फायनली. आता जरा वेळ घरात बसूया, बघूया करमतंय का नाही करमलं तर मग गावात जाऊया आता आपण. चला आता आलेलो आहे घरी मी. आता फ्रेश होतो मी आणि मग तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. माझा हा आज उपवास शनिवारचा, मी तर नॉनव्हेज खात नाही शनिवारी. आणि नानानी बघा हे विंग्स आणि लॉलीपॉप आणलेले. विंग्स नाहीत, फक्त लॉलीपॉप आहेत. तर आता हे बनवायचे आहेत. नाना बोलते तू बनवून दे, मला फ्राय करायचे आहेत. आता चला मी घेतो बनवायला, तुम्हाला थोडंसं काय दाखवतो मी तर खाणार नाही. मी शनिवारी मी काहीतरी बाहेरून प्युअर व्हेज हॉटेलमधून ऑर्डर करणार आहे, कारण घरात जे आहे ते मला नाही खायचे म्हणून. तर चला साई पूजामधून आपण काहीतरी चिल्ली वगैरे आणू मला भाकरीबरोबर खायला. चला आता लॉलीपॉप आपण टाकूयात तलाईसाठी. तेल झालेलं आहे आपला गरम, टाकूया पुढे. चला ते लॉलीपॉप आपले रेडी झाले. बघा तेल मित्राला भेटलेला. असं काम आणि समोर कॅमेरामॅन त्याला देतो चाखायला. एक नंबर काम बच्चेच ना. चला आता हे बाकीचे बनवूया, मग बघूया. फायनली झाले आपलं बनून लॉलीपॉप. चलो आता गाईच आपल्याला जायचं काल्हेरला साई पूजाला. साई पूजा आपल्या काल्हेरमध्ये हॉटेल आहे, प्युअर व्हेज आहे. कारण आता आपण जर चायनीजवर गेलो, त्याला बोललो व्हेज काहीतरी आयटम बनव, तर त्यांची कढई एकच असते, सगळं एकच असतं. त्यासाठी ज्या दिवशी आपण नाही खात त्या दिवशी आपण प्युअर व्हेजमध्ये जरा ट्राय. आता पडलो असतो, हात सुटलेला माझा. ज्या दिवशी आपण नाही खात त्या दिवशी आपण प्युअर व्हेजमध्ये हे करायचं. बाहेर खायचा असेल ऑप्शन तर, नाही तर मग गपचूप घरच्या घरी. आता घरी तर कोण नाही, नाना आम्ही लोकच आहे, त्यासाठी ऑप्शन नाही आपल्याला. आणि मम्मीने मला सांगितलेलं का तुला पनीर बिनीर काहीतरी बनव, कारण का मी बोललो का बाहेरचंच खाऊ, कारण आपल्याला बाहेरचं आवडतं खायला. चला जेवण होतं आता घरी, भाकरीबरोबर पनीर चिल्ली वगैरे आता काहीतरी आयटम बघू. चला तिकडे जाऊन साई पूजा. किती टाइम जाईल? 10 मिनिट राहून दे ना. आतमध्ये क्राऊड आहे भरपूर, मग आता इथे थांबलोय. 10 मिनटं लागतील आपली ऑर्डर यायला. आलाय आपला पार्सल. चला भूक लागले जाम.
मरणाची भूक लागले. आता घेतल्यात भाकरी आणि आपली आणलेली पनीर चिल्ली. आता काढूया काम चला. तर गाई फिट जेवलो फिट. अख्खी जी चिल्ली होती ना एकट्याने खपवली म्हणे. फुल चिल्ली खपवली एकट्याने मी. आणि गरम गरम होती जेवायला मजा आली. आता चाललो आहे जरा गावात. घरात करमत नाही. आज काय माहिती कसं काय दिवसभर फिरलो ना म्हणून 7 वाजल्यापासूनच मी घरात बसलेलो. तेवढ्यात नानाने सांगितलं काही असं असं बनवायचं आहे. मग ते बनवायला लागलो मी. नाही तर मग कुठेतरी गेलोच असं नक्कीच. चला आता काय ना गावात जाऊन बसूया आपण जरा. यार थंडी लागते का तुम्हाला? हां घातले म्हणून घातला. झिंगे रे जय गे. मग आता काय मान पकडू. ही कोण आली? इकडे इकडे. हमारी पूरी बच्चा पार्टी इधर है. अख्खी बच्चा पार्टी इकडे आहे आमच्यात. कसं बॅडमिंटन खेळते बघा शिवान बाबू. गाईज आता आलेलो आहे घरी. आणि काय नाही आज कुठे गेलो नाही. भोकर आपला आटपला सगळा. तर हा ब्लॉग जो आहे आजचा आपण करूया इथेच एंड. भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. बाय बाय. गुड नाईट. जय श्रीराम.